तुम्हाला आठवतं का इतक्यात अमिताभ बच्चनच्या घरी, अभिषेक बच्चनच्या घरी, ऐश्वर्याच्या घरी कोण पाहुणे आले होते इतक्यात? एक महत्वाची व्यक्ती भेट द्यायला आली होती. कोण होते? ज्याचे सगळे मीडियावर त्याच्या न्यूज आल्यात. एनिवन? एक मोठं नाव आहे त्याला, ऑर्फा विनफ्राय. ऐकलंच नाव? ऑर्फा विनफ्राय जी ही एक पूर्ण वर्ल्ड मधले एक अतिशय पॉवरफुल लेडी आहे, जिचे बरेचसे तिचे एक ट्रेनिंग म्हणा किंवा स्पीचेस चालतात आणि मोठे युट्यूबवर अतिशय फेमस व्यक्ती आहे. तिचं एक कोट आलं होतं. ती अतिशय श्रीमंत आहे. तिने प्लॅन केला होता की मला वजन कमी करायचं. तिच्याकडे सगळे ट्रेनर्स होते. तिने सगळे डाएटचे प्लॅन्स केलेत, पूर्ण व्यायामाचे प्लॅन केले आणि सगळ्या बेस्टच्या बेस्ट थेरपी उपलब्ध असताना सुद्धा ती बरेचदा वजन कमी करू शकली नाही. काय कारण असेल? किंवा आपण दुसरं बारकाईने पाहू. जगामध्ये आज एवढ्या सगळ्या, जे पूर्ण वर्ल्ड इज फायटिंग विथ द ओबेसिटी, आणि ओबेसिटीचा इंडेक्स जवळपास 26% पासून ते 40% पर्यंत थ्रूआउट जगामध्ये चाललेला आहे. असं काय होत आहे? काय कारण आहे? हा, आणि मग सगळीकडे लोक डाएट करताय, फॉलो करताय, सगळं होत आहे निर्णया प्रकारचे. आणि पूर्ण जेवढी की आज वर्ल्ड इंडस्ट्री आहे या ओबेसिटीच्याच किंवा फूडच्या तिथेच डायरेक्टेड झाली आहे. पण आपण मग आपल्याला गप्पा करायच्या. हा चंद्रकांत. हा सर, कारण की ऍक्च्युली काय होतं की बेसिक कारणाकडे दुर्लक्ष होतं आणि आजकाल फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झाल्या, स्ट्रेस वाढलाय कदाचित. तो पार्ट आहे, पण आता लोक सगळं करतात आहे. म्हणजे आज सगळीकडे फॉलो होत आहे. सकाळी व्यायामापासून सगळे फॉलो होत आहेत. सगळेजण फॉलो करतात आहे. आज जागरूकता आणखीन झालेली आहे जास्त, पण जेवढी जागरूकता झाली तेवढा हा प्रॉब्लेम वाढत आहे. आणि सगळे आपल्याला म्हणतात तुम्ही वजन कमी करा, वजन कमी, तुमचे प्रॉब्लेम कमी होतात. ओके, पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा काय होत आहे, कुठेही सगळी अडचण येत आहे. की तुम्ही आज लोक दीक्षित डाएट फॉलो करतात, कोणी हे फॉलो करतात, सगळे समजा एक आढावा घेऊन पहा पूर्ण खरोखर, आणि तो 5 वर्षाचा आढावा घेऊन पहा, तुम्हाला काय चित्र मिळतं? तुम्हाला पॉझिटिव्ह चित्र मिळतं की निगेटिव्ह चित्र मिळतं? मोकळेपणे बोला. काय मिळतं तुम्हाला वेटच्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत, जे काय असेल? आता सरळ महत्व प्रश्न आहे. पूर्ण वर्ल्ड इज फायटिंग विथ द डिसऑर्डर. काय होत आहे? निगेटिव्हच आहे. पण काही तरुण लोक मात्र खूप हेल्थ कॉन्शियस आहे आणि जिम वगैरे जॉईन करतात किंवा हेल्थ विषयी काही लोकांमध्ये खूप जागरूकता दिसते, त्यांच्यात रिझल्ट मिळतात. पण ते फुल्ली खूपच त्याला लागून असतात. आणि मात्र रुटीन जे लोक सफरर आहेत ते खूप प्रयत्न करतात, त्यांच्यात निगेटिव्हच रिझल्ट दिसतो. त्यांना उलट खरी गरज आहे. ते पण आपण जर का थोडं डोळसपणे पाहिलं तर वेटचा बेसिकली प्रॉब्लेम, ओबेसिटीचा बेसिकली जो प्रॉब्लेम आहे हा मुळात ती बॉडी जी आहे, ती व्यक्ती त्यामधून काहीतरी सोल्युशन फाइंड करते. ओके, इट इज ॲक्च्युअली अ सोल्युशन टू समथिंग डीप विदिन. कळलं काय? दिस समथिंग न्यू स्टेटमेंट आय एम मेकिंग. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हे असं त्या बॉडीने काढलेलं सोल्युशन आहे विच इज डीप विदिन टू डील विथ सम डिस्कम्फर्ट. आता हे असं काय याचा बार्गेन पाहू. आता मी मग तुम्हाला ऑर्फायची स्टोरी, म्हणजे विनफ्री सांगितलं तुम्हाला, ऑर्फा विनफ्रायची जी स्टोरी पाहिली होती. तर तिच्या चाइल्डहुडमध्ये जे तिला जो ट्रॉमा झाला, त्याला जे सहन करावं लागलं,
जो सेक्शुअल अब्यूज तिच्या जीवनामध्ये होता, आणि दॅट वॉज व्हेरी ट्रॉमॅटिक. हेच तुम्हाला अल्कोहोलिक लोकांमध्ये पण मिळेल, की जेव्हा आतलं वातावरण खूप ट्रॉमॅटिक होतं, खूप त्रासदायक होतं, आणि बॉडी वॉन्ट टू रन अवे फ्रॉम दिस. सो वेट गेन इज अ ॲक्च्युअली सोल्युशन टू समथिंग विच इज डीप विदिन. हे स्टेटमेंट थोडं कळलं का? बॉडी वॉन्ट, म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या व्यक्तीला तुझा विचारून पहा की जेव्हा जेव्हा त्या व्यक्ती अस्वस्थ असते, अस्वस्थ आहे, तर फूड घेतलं की चांगलं वाटतं, असा त्याचा एक ज्याला म्हणतो समज असतो, की असं त्याला वाटत असतं. एक्झॅक्टली अल्कोहोल व्यक्ती घेतो, काय होतं, अल्कोहोल घ्यायची नाही त्याला वाटतं, पण जेव्हा घेतल्याने त्याला चांगलं वाटतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला चांगलं वाटण्यासाठी त्याचा प्रयत्न असतो, आणि फूड हे माध्यम आहे त्याच्या इंटरनल कॉन्फ्लिक्टला सोल्युशन करण्यासाठी. आर यू अंडरस्टँडिंग दिस व्हेरी सिम्पल कन्सेप्ट? आणि म्हणून तो त्याचा स्ट्रगल जीवनामध्ये सुरू होतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही डीपर या गोष्टीमध्ये जायला लागा, की आता आपण थोडक्यात बारकाईने बघू, की जेव्हा जेव्हा या व्यक्ती त्या इमोशनल कॉन्फ्लिक्टमध्ये जायला लागतात, इव्हन आपल्या सगळ्यांना, तर आपल्याला त्याच्यापासून बाहेर पडावंसं वाटत असतं. कुठलं आहे हे साधं सिम्पल पहा. आता आपण समजा चेंडू घेतला, चेंडू दाबला तर काय होईल पहा, व्हॉट विल हॅपन? हा चेंडू दाबला काय होईल, आपल्याला प्रेशर जाणवायला लागेल. आणि जसं प्रेशर जाणवलंय, जोपर्यंत प्रेशर रिलीज होत नाही तोपर्यंत चांगलं वाटणार नाही. दॅट इज व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. आणि म्हणून जेव्हा जेव्हा कॉन्फ्लिक्ट यायला लागतात, जेव्हा प्रेशर जाणवायला लागतं, आतून प्रेशरवर ताण पडतो, बॉडी रिलीज थ्रू समवेअर एल्स. आणि अशा प्रकारे ओबेसिटीच्या माध्यम फूड घेतलं की चांगलं वाटायला लागतं. ओके, असा त्याचा ओरिजिन आहे. म्हणून दॅट पर्सन इज स्ट्रगलिंग समथिंग डीप विदिन. ओके, सो फूड हे माध्यम आहे त्यामध्ये. सो इट इज नॉट अबाउट द फूड, बट इट इज युसिंग द फूड टू रिलीव्ह समथिंग. कळलं की मॅम? इट इज नॉट अबाउट द फूड, इट इज युसिंग द फूड टू रिलीव्ह समथिंग. आणि त्यामुळे चांगलं वाटायला लागतं, आणि त्याचं हॅबिच्युएशन त्या व्यक्तीच्या जीवनात घडायला लागतं. येस, ही कन्सेप्ट थोडी समजली का तुम्हाला सर? आणि म्हणून आता समजा त्या व्यक्तीने वजन कमी, आता मग चंद्रकांत बोलत होता, त्या व्यक्तीने वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली, बरोबर आपण? तर काय होतं, त्या व्यक्तीने वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला, रेग्युलर जिम जायला लागला, सगळं जायला लागला. ती जेव्हा पॅशन बनते तेव्हा ओके, पण मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत ती घरसोड प्रवृत्ती व्हायला लागते. काही दिवस त्याला चांगलं वाटायला लागतं, आणि परत ते रिकरन्स व्हायला लागतं, कारण आतला डीप सिच्युएशन आपण डील केलेली नसते. ज्या आपल्या आतमध्ये जे कॉन्फ्लिक्टमुळे आपण जो डिस्कम्फर्ट सहन करतो, जसं मग आता सांगितलं की ते प्रेशर आपण बारकाईने पाहिलं. सो दिस इज अ सोल्युशन टू सम प्रेशर विच डीप. अनलेस अँड यू लर्न टू रिलीज और डिस्चार्ज दिस प्रेशर, वी आर नॉट गोइंग टू गेट अ लॉंग टर्म रिझल्ट इन दिस फील्ड. आणि म्हणून ॲव्हरेज लोक काय करतात, काही थोडंसं वजन कमी करतात, परत वाढवतात, परत कमी करतात, परत वाढवतात, परत कमी करतात, वाढवतात, आणि ही प्रक्रिया कंटिन्यू सुरू राहणारी असते. ओके, ही थोडी कन्सेप्ट पटली का? ही कन्सेप्ट आणखी आपण पुढे जाऊया. आता सगळ्यात मोठी जी पाहिली असेल, ॲव्हरेज लोक झिरो फिगरची कन्सेप्ट आहे. ही झिरो फिगर काय, परत गप्पा करू. सगळ्या लोकांना झिरो फिगर पाहिजे. काय झिरो फिगर, कोण सांगेल मला? आहे सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे, झिरो फिगर पाहिजे, सिक्स पॅक ॲब्डोमेन पाहिजे, सगळे मसल्स पाहिजे. काय, व्हॉट इज झिरो फिगर? आणि केव्हापासून आली कन्सेप्ट? झिरो फिगरची कन्सेप्ट केव्हापासून आली? करीना कपूर पासून आली. हा, करीना कपूर. आता तुम्ही करीना कपूरचं बरेचदा पाहिलं असेल. करीना कपूर झिरो फिगर निर्माण करण्याचा काय प्रयत्न केला आणि काय झालं त्याच्या बाबतीत? ती पहिले खूप लठ्ठ होती. जर पहिला पिक्चर रिलीज झाला तेव्हा ती खूप अशी फ्लेशी आणि होता, खूप लठ्ठ होती. मग तिला असं वाटलं की मला याच्या तिच्यावर थोडीशी झाली, ती जरा लठ्ठ आहे अभिनेत्री. मग असा काहीतरी प्रवास आहे तो. बरोबर, डाएटचा प्लॅन चालू केला, डायटिशियन त्यांनी लावली, तिथे एक्सरसाइज करायला लागली. पण हे का केलं त्यांनी? कारण तिला माहिती आहे की आपण जो पण वजन करणार, कमी करणार, तो पण आपण ऍक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे वजन कमी करणे प्रायोरिटी होती. आणि ज्यावेळेला प्रेग्नन्सी झाली त्यावेळेला तिचं वजन पाहिलं असेल तुम्ही,
ज्याला डिलिव्हरी झाली प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ती परत वजन वाढलेलं होतं. ओके, तर दिस हाऊ द थिंग्स हॅपन. अँड अगेन शी इज जस्ट गोईंग आफ्टर. सो जेव्हा हा जो वेट इश्यू जो असतो तो इट इज ऑलवेज काही वेळेला आपल्याला पुढे चालायचं आहे, परत आपण मागे येतो, परत पुढे जातो, परत मागे येतो, आणि ही प्रक्रिया बॉडीमध्ये. सो वेट हॅपन्स लाईक दिस इज ऑलवेज सोल्युशन टू समथिंग विच डीप विदिन. आणि याची सुरुवात बरेचदा लहानपणापासून साध्य असते. हा लहानपण कशी सुरू झाली असते? ओके, याचं कारण कसं, काय होतं नेमकं? आता जेव्हा एक छोटासा बाळ येतो, आता पण पुढे छान आजचं लेक्चर अतिशय चांगलं समजून घ्या. जेव्हा छोटासा बाळ येतो त्याला पहिलं त्याची पहिली जी काही कन्सेप्ट म्हणा की पहिली जी ग्रॅटिफिकेशन आहे कशामध्ये असतं? कुठलाही छोटा बाळ त्याचं ओरल ग्रॅटिफिकेशन असतं. म्हणजे त्याला पहिल्यांदा आपण तोंडामध्ये दूध घेतलं चोखायला त्याला चांगलं वाटायला लागतं, फील बेटर इफेक्ट मिळायला लागतो, आणि हा ओरल इन्स्टिंक्ट त्यामध्ये निर्माण होतो. ओके, म्हणजे ओरल इन्स्टिंक्ट इज लिंक विथ द प्लेजर. बरोबर आहे? आणि जेव्हा ओरल इन्स्टिंक्ट त्या प्लेयरशी लिंक व्हायला लागतो तर त्यावेळेला म्हणजे हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेवण कोणाला शिकवावं लागत नाही, आहार कोणाला शिकवावं लागत नाही, पण ॲव्हरेज लोकांना पहा, जेवण झाल्यानंतर समजा आईस्क्रीम म्हटलं तर कोणी हो म्हणेल की नाही म्हणेल सांगा? आज जेवण घेतल्यानंतर आपण आईस्क्रीम घेऊ असं म्हटलं तर ॲव्हरेज लोक हो म्हणतील की नाही म्हणतील? हो म्हणतात. आता पोट तर भरलं असतं, पण तर आईस्क्रीम का खावं असं वाटतं? काय कारण असतं? पोट तर भरलं असतं, हो, पण काय होतं? काय थंड पण वाटतं. काय होत आहे? याचं कारण काय होतं? म्हणजे आपल्याला जेवढा आहार पाहिजे तेवढी बॉडी घेते, पण त्याच्यामुळे समजा प्लेजर निर्माण होत असेल तर आपण जास्त पण घेऊ शकतो, आणि प्लेजर नसेल तर आणखीन जास्त घेण्याची सवय लागू शकते. आर यू गेटिंग दिस? म्हणजे आहाराशी प्लेजर जोडल्या गेलेलं आहे, आणि ते आईस्क्रीमने प्लेजर मिळू शकतं कम्पॅरेटिव्हली. येस, आर यू गेटिंग अवेअर ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट विच इज देअर हिअर? ओके, तर मग ॲपेटाईट वेगळी आहे आणि प्लेजर इंड्यूस ॲपेटाईट हा दोन पार्ट वेगळा आहे. किंवा दुसरा एक महत्त्वाचा पार्ट, सपोज यू डोंट फील गुड, तुम्हाला चांगलं वाटत नसेल तर यू सप्रेस ॲपेटाईट ऑल्सो. हे कळलं का? तीन पार्ट कळले का? जेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं त्यावेळेला आपण एक विशिष्ट ॲपेटाईट व्हायला, कारण आता मग सांगितलं आहे ओबेसिटी हा युसिंग फूडबद्दल आहे, आहाराचा वापर करणं. मग इफ यू फील गुड and if you want to feel more good, food become rescue for that. And if you feel low, तुम्हाला चांगलं वाटत असेल तर फूड ऑल्सो मे बी डिसलाईक. ओके, आणि म्हणून तुम्ही कुठल्याही इलनेसमध्ये पहिल्यांदा त्याची ॲपेटाईट जायला लागते. दॅट इज रिझन, बिकॉज यू डोंट फील गुड इन दॅट. हे थोडक्यात सर्किट कळलं की सगळ्यांना, की भूक विशिष्ट प्रकारे भूक लागणं वेगळं आहे, पण प्लेजरसाठी आपण भूक वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. हे जे आपण त्याला प्लेजर इंड्यूस ॲपेटाईट सेंटर, सटायटी म्हणजे काय? केवळ भूक लागणं. आणि प्लेजर इंड्यूस आपण वाढवू शकतो, दॅट बिकम प्लेजर इंड्यूस ॲपेटाईट. ओके, दोन गोष्टी अगदी व्यवस्थित कळल्या का? आणि म्हणून त्याला झिरो फिगरच्या मागे जेव्हा लागायला लागतात, बऱ्याच मुली आजकाल झिरो फिगरच्या मागे लागतात, आणि झिरो फिगर मागे लागताना काय होतं? पहिल्यांदा काय करावं लागेल सांगा? एखाद्या मुलीला समजा तिला झिरो फिगर आणायची असेल, तिला काय करावं लागेल? वेट लॉस करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? डायटिंग चालू करावं लागेल. डायटिंग चालू करावं लागल्यावर काय व्हायला लागेल? थकवायला लागेल. बॉडीला फूड पाहिजे आणि बॉडीला फूड देत नाही, बॉडीमध्ये कोणती अवस्था व्हायला लागेल? निगेटिव्ह अवस्था व्हायला लागेल, आणि चांगलं वाटायला लागणार नाही. म्हणून अशा मुलींमध्ये बरेचदा ॲनिमिया कॉमन आहे, खूप हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, विटॅमिन्स कमी व्हायला लागतात. ओके, आणि अशा प्रकारचे जेव्हा ते तुम्ही का एखाद्या व्यक्तीने समजा 10-12 किलो वजन कमी केलं तर तुम्हाला चित्र काय मिळतं? असे लोक पाहिले की ज्याने तुम्ही कुठे एखाद्या सेंटरमध्ये जाऊन ते 20-20 किलो वजन कमी करतात, असे लोक कुठे पाहिलंय का? हॅव यू सीन दिस? काय तुम्हाला चित्र मिळतं? किंवा ज्यांनी
ज्यांनी बॅरिएट्रिक सर्जरी करून घेतलं आणि त्यांनी समजा वजन कमी केलेलं आहे, काय चित्र मिळेल तुम्हाला? इज इट अ गुड पिक्चर? इज इट अ गुड? त्यांच्यामध्ये जाणवतो, त्यांच्यामध्ये चेहरा निस्तेजपणा जायला लागतो, चेहरा निस्तेज व्हायला लागतो, बॉडीमध्ये विटॅमिन डिफिशियन्सी व्हायला लागतात, चेहरा शुष्क व्हायला लागतो, ॲनिमिया व्हायला लागतो, बॉडीची ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणून इम्प्रॉपर वेट रिडक्शन की इम्प्रॉपर वजनाच्या मागे लागणं, जो पण पूर्ण पाठ आपण समजून घेत नाही तोपर्यंत नेहमी त्याचे बॅड इफेक्ट व्हायला लागतात. म्हणून आता आपण वजनाचा पाठ बेसिकली समजून घेऊ. ओके, आर यू गेटिंग माय? बॅकग्राऊंड कळलं का सगळ्यांना? की वजन वाढणं किंवा कमी होणं आपल्या आतल्या अवस्थेवर अवलंबून असतं. ओके, आणि ही अवस्था आता आपल्याला पूर्ण डिटेल आपल्याला समजून घ्यायची, काय होत असतं नेमकं बॉडीमध्ये. रेडी? या प्रवासापुढे तयार आहात तुम्ही? हो की नाही? येस ऑर नो? कमॉन कमॉन, गप्पा करत जायचं आपल्याला पुढे. ओके, आता पहिल्यांदा पाहू आपण जो काही आहार घेतो आहे, किंवा आपण पहिलं वेट म्हणजे बेसिकली पाहू. आपण एखाद्या व्यक्तीचं वेट जे आहे कशा अवलंबून असतं, आपल्या बॉडीमध्ये वेट कशाने अवलंबून असतं सांगा. तुम्हाला माहिती सगळ्यांना आपलं 70% वेट कशाने असतं? वॉटर. व्हेरी गुड. 70% वेट वॉटर असतं. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की थोडंसं व्यायाम केलं माझं वजन कमी झालं, आता अर्धा 600 ग्रॅम कमी झालं, 200 ग्रॅम 300 ग्रॅम कमी झालं, हे फक्त वॉटर कंटेंट कमी झालं असतं. कारण आपली बॉडी 70% वॉटर आहे. ओके, आणि 30% फक्त सॉलिड पार्ट आहे. आता एखाद्या मेलचं समजा तुम्ही वजन पाहिलं असेल, त्याचं जवळपास 15% जे मसल आहे ते स्केलेटल बोन्सनी आहे. ओके, 45% हे मसल्सनी आहे आणि 15% फॅटनी बनलेलं आहे. हे समजून घे बारक्याने. ओव्हरऑल जर वजन आपण पाहिलं तर त्याचं 15% स्केलेटल बोन्सनी आहे. रेडी? कळलं? नंतर 45% हे कशानी आहे? मसल्सनी आहे आणि 15% हे फॅटनी आहे. आणि समजा फिमेलचं बारक्याने पाहिलं तर 12% स्केलेटननी आहे, फक्त 12% स्केलेटन आहे, 35% मसल आहे आणि फॅट 27% आहे. ओके, काय असं आहे? हा बेसिक फरक काय मेल आणि फिमेल मधल्या वेट डिस्ट्रीब्युशनमुळे? कळलं? मला समजलं स्पष्ट सगळ्यांना की फिमेल मध्ये 12% स्केलेटन आहे, मसल 35% आहे आणि फॅट 27% आहे, आणि मेल मध्ये फॅट फक्त 15% आहे. मसल मास कम्पॅरेटिव्ह जास्त आहे. व्हॉट इज दिस? कारण दोघांचे ऍक्टिव्हिटी क्षेत्र कम्पॅरेटिव्हली इव्होल्युशनने वेगळे आहेत. ओके, दोघांचे ऍक्टिव्हिटी क्षेत्र हे इव्होल्युशनने वेगळे आहेत आणि त्याप्रमाणे म्हणून कुठल्या एखाद्या मेलला समजा तुम्हाला एक साधे सिंपल लक्ष की तुमचे डोळे बंद केले आणि तुम्हाला समजा एका फोरआर्मवर हात ठेवला, तर तो हात स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे तुम्हाला ओळखता येतं का? कशाने ओळखता येतं डोळे बंद असले तरी? मसल टोन. मसल टोनवर असतो आणि फॅट म्हणजे स्किनच्या खाली असणाऱ्या फॅट आणि मसल मास तुम्हाला ओळखता येतं. म्हणजे बॉडी उत्क्रांतीने वेगळ्या प्रकारची डेव्हलप झालेली आहे. ओके, हे कळलं सगळ्यांना इथपर्यंत? आणि म्हणून वेट डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. आणि बाकी वेट कशाचं राहतं? हेअरचं, नखाचं, स्किनचं, ग्लँडचं, फ्लुइडचं, हे सगळे बाकी वेट आहे. ओके, हे कर. आता जेव्हा तुम्ही आहार घेता त्याचं काय काय होतं? पहिल्यांदा आता बॉडीमध्ये कसं कसं चालतं? पहिल्यांदा तुम्ही जे आहार घेता त्यामधले कंपोनंट्स आहेत फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. हे कळले सगळ्यांना? हे डाएटचे कंटेंट आहे. फॅट, प्रोटीन, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, मिनरल. हे गेल्यानंतर बॉडीमध्ये काय होतं? ओके, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे कंटेंट येतात त्याचं सगळ्यात शेवटचं रूपांतर कशामध्ये होतं? ग्लुकोज. ओके, ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे आता खूप व्यवस्थित समजून घ्या. ग्लुकोज आणि ऑक्सिजन जेव्हा संयुग पावतं त्यावेळेला काय होतं? त्याला काय होतं? ग्लुकोज आणि ऑक्सिजन याचा संयोग व्हायला होतो त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला आपल्या बॉडीमधून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड
वॉटर आणि ATP एनर्जी मॉलिक्यूल. म्हणजे आपली बॉडी एनर्जी प्रोड्युसिंग मशीन आहे. हे कळतंय का सगळ्यांना? थोडं व्यवस्थित समजून. आपली बॉडी एनर्जी प्रोड्युसिंग मशीन आहे. परत आपण पाहू, कुठलाही तुम्ही आहार घेतला, शेवटी त्याचं रूपांतर काय होणार आहे? ग्लुकोज आणि ऑक्सिजन. हे तर कळलं सगळ्यांना. रेस्पिरेशन ऑक्सिजन घेतलं आणि फूडचं रूपांतर ग्लुकोज व्हायला लागलं. ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं संयुक्त व्हायल्यानंतर बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड, ओके, वॉटर आणि ATP मॉलिक्युलचे रूपांतर त्याच्यामध्ये व्हायला लागणार. ATP मॉलिक्युल एनर्जीमध्ये व्हायला लागेल. हे कुठं होतं? हे आपल्या सेल्समध्ये होतं. सेल्समध्ये कुठे होतं? सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या ठिकाणी व्हायला लागतं. हे थोडे बेसिक समजून घेऊ, म्हणजे काय होत आहे आपल्या बॉडीमध्ये कळायला लागेल. परत सांगा. ग्लुकोज श्वासामुळे ऑक्सिजन संयुक्त पावलं, नंतर त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी ATP मॉलिक्युल्स मध्ये तयार व्हायला लागते. आणि हे दोन मेकॅनिझम आहेत. पहिलं मेकॅनिझम कोणतं आहे? एरोबिक आणि दुसरं ॲनॅरोबिक. हा थोडा शब्द आहेत मेडिकल, पण हे दोन तुम्हाला कळणार नाही सोप्या शब्दात, तो पण आपल्याला लॉंग टर्म मध्ये अर्थ करणार. म्हणजे ज्या वेळेला आपण श्वास चांगला असतो, बॉडीला ऑक्सिजन चांगला मिळतो, त्यावेळेला बॉडी ऑक्सिजनने एनर्जी तयार करते आणि एका युनिट पासून 38 मॉलिक्युल्स कसे मिळतात? ATP मॉलिक्युल्स मिळतात. आणि जेव्हा ऑक्सिजन नसतो, ज्यावेळेला श्वास कमी असतो, बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी होतो, त्यावेळेला याच युनिट पासून ॲनॅरोबिक प्रक्रिया सुरू व्हायला लागते आणि फक्त 2च मॉलिक्यूल ATP तयार होतात. म्हणजे जर का तुमचं श्वासाचं गणित चांगलं असेल तर एनर्जी चांगली मिळायला लागते. पेशींना श्वास चांगला मिळत असेल, ऑक्सिजन चांगला मिळत असेल तर एनर्जी चांगली तयार होते. आणि पेशींना श्वास चांगला मिळत नसेल, ऑक्सिजन चांगला मिळत नसेल तर फक्त 2च मॉलिक्युल्स ATP तयार व्हायला लागतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? हे सगळ्यांना कळलं का? थोडंसं हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. आणि इथं मी का म्हणतो तुम्हाला, कारण जो पण एनर्जी डायनामिक्स कळणार नाही आपल्याला, तो पण ओबीसी पार्टच नाही कळणार आहे. आणि कदाचित हा पाठ आपल्याला बारकाईने कोणी सांगितला नाही. ओके, परत सांगायचं कितपत कळलं का सांगा मला. कोणी पण सांगा, मोकळेपणे बोला. कोणी. हा पाठ कळला का? की एनर्जी बॉडीमध्ये कशी तयार होते बॉडीमध्ये. ओके, आता इफ यू आर स्ट्रगलिंग इनसाइड, ओके, डिस्टर्ब इनसाइड, तो क्या है? बॉडी में डिमांड मोर एनर्जी और बॉडी में डिमांड लेस एनर्जी. याचा अर्थ पाहू. पण जर का इफ आर हायपर ऍक्टिव्हेटेड, म्हणजे अँशियस आहे, ॲजिटेटेड आहे, इरिटेटेड आहे, तर बॉडी डिमांडिंग मोर एनर्जी. तुम्ही डिप्रेस आहे, सुस्त आहे, त्याच्यामुळे बॉडी विल डिमांड लेस एनर्जी. ओके, त्याप्रमाणे बॉडीचं सायकल चालायला लागणार आहे. त्याप्रमाणे हे अवस्था समजून करायला लागणार आहे. तर अशा प्रकारचं इंटरनल डायनॅमिक्स आपल्या एनर्जी सायकल आपल्या बॉडीमध्ये चालत असतं. मग ओके, रेडी. आता आहारामधून विशिष्ट प्रकारची एनर्जी मिळायला लागली आणि वाजवीपेक्षा जास्त आहार मिळायला लागला. ओके, कळलं का? आता पॉईंट लक्षात. आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारची एनर्जी गरज असते आणि त्याच्यापेक्षा जास्त आहार मिळायला लागला तर काय होतं? ओके, हा अतिरिक्त ग्लुकोज, हे थोडं सगळ्यांनी बारकाईने समजून घ्या. नाही समजलं मला परत विचारा. वाजवीपेक्षा जे आहार जास्त मिळाला, अतिरिक्त ग्लुकोज तयार झाला आणि बॉडीला अतिरिक्त ग्लुकोजची गरज नाही, अतिरिक्त एनर्जीची गरज नाही. काय होईल? एनर्जी स्टोअर व्हायला लागेल. आणि ही एनर्जी स्टोअर कुठे व्हायला लागेल? एनर्जी स्टोअर कुठे व्हायला लागेल? आपली एनर्जी स्टोअर कुठे होते? पहिल्यांदा एनर्जी आपल्या लिव्हरवर स्टोअर होते ग्लायकोजनच्या रूपात. आणि दुसरी कुठे स्टोअर होते? मग बोला तुम्ही. ऑफकोर्स फॅट मध्ये स्टोअर होते. म्हणजे या फॅट सेल, म्हणजे परत आपण जी एनर्जी आहे, आता समजा ही एनर्जी आहे,
या फॅट सेलमध्ये स्टोअर झाली या एनर्जी रूपात. ओके, म्हणून आपले फॅट सेल्स एनर्जी स्टोअर करतात. म्हणजे समजा ही फॅट सेल पाहिली, आतमध्ये काय न्यूक्लियस असेल आणि त्यामध्ये फॅट सेल एनर्जी स्टोअर. सो दिस इज अ फॅट सेल. मग आता या फॅट सेलची विशिष्ट प्रकारची काय राहील, कॅपॅसिटी राहील, आहे की नाही. मग जेव्हा एनर्जी स्टोअर झाली त्या फॅट सेलमध्ये आणि कॅपॅसिटी संपली तर काय होईल विचार करा. जेव्हा तुमचं कुटुंब आहे, कुटुंब वाढलं तर आपल्याला 1 BHK फ्लॅट समजा पुरेसा झाला नाही तर मग काय करतो आपण, 2 BHK घेतो. मग तसं ही जी एनर्जी आहे या एनर्जी मध्ये या सेलमध्ये मावेनाशी झाली नाही तर काय होईल, या सेलचं विभाजन व्हायला लागेल आणि 2 सेल तयार होतील. कळलं कसं घ्या ना. आणि 2 सेल म्हणजे 2 BHK तयार व्हायला लागेल आणि जेव्हा 2 सेल तयार व्हायला लागतील पुढे काय होईल, व्हायला लागेल, परत डिवाइड व्हायला लागेल. अशा पण ज्या ज्या एक्स्ट्रा एनर्जी आपल्या बॉडीमध्ये येतात त्याचं रूपांतर फॅट सेलमध्ये स्टोअर व्हायला लागतं. ओके, मग आता काय झालेलं आहे की सेलमध्ये वाजवीपेक्षा जास्त एनर्जी स्टोअर व्हायला प्रयत्न झाला आणि सेलचा नंबर वाढला. आणि जेव्हा सेलचा नंबर वाढला पुढे काय झालं, पुढे सेल्स विभाजन झालं आणि या व्यक्तीने जर का वजन कमी करायचा प्रयत्न केला तर काय होईल, त्या सेल मधला फॅट कंटेंट कमी व्हायला लागेल, लिव्हर मधला ग्लायकोजन कंटेंट कमी व्हायला लागेल. ओके, पण सेलचा नंबर कमी होईल का सांगा बरं. सेलचा नंबर कमी होणार नाही. आणि जेव्हा सेलचा नंबर कमी होणार नाही तर पुढे काय व्हायला लागेल, परत तशा प्रकारची डिस्क्रिपन्सी व्यवस्था ब्रेनमध्ये तयार व्हायला, बॉडीमध्ये तयार व्हायला लागेल. आणि बॉडी परत त्याला जेव्हा थोडाही स्टिम्युलस मिळाला खायला उद्युक्त करायला लागेल किंवा फूड युटिलायझेशनचा उद्युक्त करायला लागेल आणि सेलमध्ये परत रिस्टोर व्हायला लागेल. तर या प्रक्रियेला योयो इफेक्ट म्हणतात. योयो इफेक्ट कळला का, आपण काही दिवस वजन कमी करतो, परत बॉडीमध्ये डिस्क्रिपन्सी अवस्था तयार होते, सेलचे नंबर नाही कमी झाला, सेलमधलं फक्त फॅट कंटेंट कमी झालं आणि बॉडीमध्ये डिस्क्रिपन्सीची अवस्था निर्माण झाली आणि परत त्याला स्टिम्युलेशन मिळायला लागलं, थोडाही स्टिम्युलस मिळायला लागलं तर बॉडी काय करते, बॉडी परत जास्त एनर्जी कन्झ्युम करायचा प्रयत्न करते, बॉडी परत एनर्जी स्टोअर करायचा प्रयत्न करते आणि एक स्टेज यायला लागते सेलमध्ये परत फॅट रिस्टोअर व्हायला लागतं. कारण बॉडीची कॅपॅसिटी, बॉडी वॉन्ट टू रिस्टोअर द बेसिक बॅलन्स. आणि म्हणून जेव्हा जेव्हा लोक वजन कमी करायचा प्रयत्न करतात त्यावेळेला बॉडी परत वजन वाढवायचा प्रयत्न करत असते, कारण त्याला त्या बॅलन्सवर बॉडी सेट आहे. हे सगळ्यांना कळलं का सांगा मला. येस, एनी क्वेश्चन इथपर्यंत ना. तर एनर्जी डायनॅमिक कळलं का. आपण पहिल्यांदा काय पाहिलं आपण की वेट ह्या त्याच्या डीपर कॉन्फ्लिक्टशी निगडीत आहे. इट इज द पर्सन फाइंडिंग सोल्युशन टू डीपर कॉन्फ्लिक्ट थ्रू फूड. व्यक्ती फूड वापरत आहे. आपली होल बॉडी एनर्जी युटिलायझिंग मशीन आहे. प्रत्येक आपण वॉर्म ब्लड ॲनिमल्स आहोत का, त्याचं कारण काय, कारण आपण एनर्जी वापरत असतो, आपण बॉडीचं विशिष्ट टेम्परेचर मेंटेन करत असतो आणि त्यासाठी एनर्जी लागत असते. त्यामुळे एनर्जी प्रोडक्शन कंटिन्यू चालू आहे. नंतर फूड्स हा ओरल इन्स्टिंक्ट असल्यामुळे त्याचं जवळचं नातं कशाशी जोडलेलं आहे, सकिंगची प्लेजेस जोडलेलं आहे. तर दॅट इज द थिंग. आणि म्हणून ओबेसिटी हा इन्स्टिंक्च्युअल प्रॉब्लेम आहे. म्हणजे दॅट इज ऑलवेज प्रोटेक्टिंग युअर सेल्फ थ्रू द फूड. कळलं का, पर्सन इज प्रोटेक्टिंग वन सेल्फ थ्रू द फूड. दॅट इज अ डिफरंट कन्सेप्ट विच. आणि तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारून पाहा तुम्हाला की जेव्हा तिथं चांगलं वाटत नाही, फूड इज बिंग यूज. नंतर आपण काय पाहिलं, एनर्जी करताना कुठलाही आहार तुम्ही घेतला, फूड किंवा प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातात त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्येच होतं. आणि ग्लुकोजमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन संयुग पावल्यानंतर त्यापासून कार्बन डायऑक्साईड
वॉटर आणि एनर्जी तयार व्हायला लागणार आहे. आणि हीच एनर्जी सेलमधल्या मायटोकॉन्ड्रियाने तयार व्हायला लागते आणि आपल्या आवश्यकतेनुसार बॉडी एनर्जी प्रोड्यूस करते. हे कळलं सगळ्यांना? आणि वाजवीपेक्षा जास्त एनर्जी तयार झाली ती एनर्जी स्टोअर करावं लागते आणि ही स्टोअर कशामध्ये? फॅट सेलमध्ये व्हायला लागते. आणि जेव्हा एनर्जी जास्त स्टोअर करायला प्रयत्न होतो फॅट सेल नंबर वाढायला लागतात आणि जेव्हा नंबर वाढायला लागतात म्हणून स्किनमध्ये आपण चरबीचं प्रमाण वाढतो. आपण जेव्हा माझी चरबीचं प्रमाण वाढलं याचा अर्थ काय झाला? सेल नंबर वाढला, सेल मल्टिप्लाय झाल्या आणि त्यामध्ये फॅट स्टोअर व्हायला लागलं कारण वाजवीपेक्षा जास्त एनर्जी त्यामध्ये येते. हे कळलं का? हा बॉडीचा अत्यंत होणारा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. तर हे एनर्जी डायनामिक कळलं. ओके, आता याच्यामध्ये आम्ही थोडंसं पुढे जाऊ. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आजकाल लठ्ठपणाचे प्रमाण ज्याला कशा प्रकारचे मिळतात, ज्याला आपण ऍपल डिफॉर्मिटी म्हणून आणि पियर डिफॉर्मिटी म्हणून. हे कोण सांगेल मला? कुणी अनम्यूट करून सांगा. एनीबडी? सेंट्रल ओबेसिटी एक मिळते. ते काय? त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे दोन प्रकारचे, मेल मधली ओबेसिटी वेगळी राहते आणि फिमेल मधली ओबेसिटी वेगळी राहते. याचा अर्थ काय? आता ते माहिती आपल्याला की घेर मोठा असतो आणि पोटात ढेरी वाढायला लागते, पट्ट्यामधून पोट बाहेर मिळतो, तो अपिअरंट आहे. पण व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स? कोणी सांगेल का मला गप्पा करत करत? ओके, आता परत आपण बारकेन सांगू, परत समजून घेऊ. आपल्या शरीरातल्या पेशीपासून सगळी माहिती आपल्या डोक्याकडे, विशेषतः एक इथे एरिया आहे त्याला हायपोथॅलॅमस म्हणतो, ही सगळी माहिती कॅरी केली जाते. तुमची स्टेटची जी तुमच्या ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्याची अवस्थेची पूर्ण माहिती आपल्या ब्रेनला मिळत असते. तुम्ही ॲजिटेटेड आहात, तुम्ही लो आहे, तुम्ही कसे फील करता याची पूर्ण माहिती ब्रेनमध्ये मिळते. ब्रेनमध्ये मिळत राहिल्यानंतर ती माहिती हायपोथॅलॅमस पासून कुठे जाते? आपली जी पियुषिका ग्रंथी आहे तिथे जाते, पिट्युटरी ग्लँड. तिथून कुठे जाते? तिथून थायरॉइड पासून, थायरॉइड पण ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल पासून बॉडीचं असं सर्किट तयार होतं. परत थोडंसं मेडिकल नॉलेज आवश्यक आहे. आपल्या शरीराची सगळी अवस्था पेशीपासून स्कॅन होत होत ही आपल्या मेंदूकडे जाते. मेंदू कुठं पाहतो? थॅलॅमसच्या खालचा एक छोटासा पार्ट आहे जिथं आपलं सगळं ॲक्सेस मिळून येतं. आपली कुठली अवस्था आपण मध्ये आहोत हे स्कॅनिंग चालतं. तिथून मग त्या एरियापासून तर पिट्युटरी ग्लँड, तिथून थायरॉइड ग्लँड, तिथून ॲड्रिनल ग्लँड, आणि त्या प्रकारे बॉडीमध्ये हार्मोन्स स्त्रवत राहतात आणि बॉडीचं बॅलन्स मेंटेन राहतं. आता तुम्ही अस्वस्थ असाल, खुश नसाल आणि तुम्ही स्ट्रगल अवस्थेत असाल, आर यू गेटिंग माय पॉइंट? तर बॉडी काय समजते? बॉडीला ही अवस्था चांगली असते का? नाही. ही बॉडीला एक युद्धजन्य अवस्था लागते. ही माहिती हायपोथॅलॅमस मिळाली. ही माहिती मिळाल्याबरोबर ती कोणाला सांगते? पिट्युटरी ग्लँड. आणि पिट्युटरी ग्लँड काय करतो? कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जास्त तयार करतो, ॲड्रिनलिन नावाचा हार्मोन जास्त तयार करतो. आणि जेव्हा ही प्रक्रिया व्हायला लागते बॉडीमध्ये स्टेरॉइड लेवल वाढलेली असते, ॲड्रिनलिन लेवल वाढली असते. म्हणजे आता या ठिकाणी स्टेरॉइड लेवल वाढली, ॲड्रिनल लेवल वाढली, त्यामुळे फॅट म्हणजे रिडिस्ट्रीब्यूट व्हायला लागतात. आणि म्हणून अशा लोकांमध्ये मानेच्या भोवती फॅट जमा व्हायला लागतं, गालाच्या भोवती फॅट जमा व्हायला लागतं, पोटाच्या भोवती फॅट जमा व्हायला लागतं. म्हणून याला स्ट्रेस इंड्यूस सेंट्रल ओबेसिटी. हे कळलं का सगळ्यांना? म्हणजे अस्वस्थ अवस्था बॉडीमध्ये निर्माण झाल्यामुळे कॉर्टिसॉल लेवल वाढली आणि कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे एनर्जी डायनामिक्सवर स्ट्रेन पडला. म्हणून अशा लोकांना ब्लड प्रेशर रूपांतर जास्त व्हायला लागतं, अशा लोकांना काळेपणा मिळायला लागतो, अशा लोकांना डायबिटीजची व्युत्पत्ती जास्त लागते. आणि स्ट्रेस इंड्यूस ओव्हर मेटाबॉलिझम बॉडीमधली स्टेट आहे. आणि म्हणून पुरुषांमध्ये पोटाचा घेर जास्त मिळायला लागतो, डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ दिसायला लागतात, अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढलं मिळतं, अशा लोकांमध्ये बॉडीचं मेटाबॉलिक स्ट्रेन त्या बॉडीमध्ये असतो. आणि म्हणून नॉर्मल बॉडीपेक्षा ॲबनॉर्मल बॉडी तुम्हाला स्पष्ट दिसायला लागते. आणि ही व्यक्ती तुम्ही पाहून सुद्धा पटकन ओळखू शकता. कसं ओळखायचं? डोळ्याच्या भोवती काळे वर्तुळ, गाल असे फुगलेले, बॉडीमध्ये पिगमेंटेशन, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, पोटाचा आकार वाढला असतो. ओके, याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतात आणि याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, कारण ती अवस्था बॉडीमध्ये निर्माण झाली.
सतत त्या क्रॉनिक ऍक्टिव्हेशन आपण जे म्हणतो, सतत त्या अस्वस्थ अवस्थेत राहिल्यामुळे बॉडीची ती यंत्रणा ऑपरेट करते, जेव्हा बॉडी ती यंत्रणा ऑपरेट करते तशा प्रकारचा चेंज बॉडीमध्ये व्हायला लागतो. याला आपण तर कोरिलेशन करता आलं का तुम्हाला सगळ्यांना? आणि फिमेलमध्ये हार्मोनल पॅटर्न वेगळे असल्यामुळे हा बटकचा भाग, पांड्याचा भाग आणि खालचा भाग पोट्याच्या घड्या मिळायला लागतात. ही पियर डिफॉर्मिटी फिमेलमध्ये मिळायला लागते. म्हणजे कशी नातं आहे, ही जी आपली सिस्टीम जी आहे त्याला आपण म्हणतो HPA ॲक्सिस, म्हणजे हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस. कळलं का? म्हणजे ब्रेनचा पार्ट, ही ग्रंथीचा पार्ट आणि बॉडीचा पार्ट ओव्हर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे जास्त हार्मोन तयार करतं आणि बॉडीमध्ये अशी अवस्था निर्माण होते. येस, गॉट अ पॉइंट? हे कळलं का सगळ्यांना? आणि म्हणून सेंट्रल, आणि म्हणून अशा लोकांमध्ये आपण त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम व्हायला लागतो, बॉडी ओव्हर ऍक्टिव्हेटेड स्टेटमध्ये आल्यामुळे. आता जेव्हा बॉडी अस्वस्थ राहायला लागते, बॉडी काय करेल? बॉडी प्लेजर शोधायचा प्रयत्न, आनंद शोधायचा प्रयत्न करेल. जेव्हा बॉडी आनंद शोधायचा प्रयत्न करेल, आनंद करून राहील, खाण्यामुळे राहायला लागेल. आणि जे जे त्याला चांगलं वाटतं ते त्याला खावंसं वाटतं, आणि खाल्ल्यामुळे तो जो प्रेशर आहे हे प्रेशर रिलीज व्हायला लागतं. आणि म्हणून अशा प्रकारचं न्यूरोनल सर्किट त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये तयार व्हायला लागतं आणि तो बॉडीचा पॅटर्न बनतो. अशा प्रकारे ओबेसिटीची निर्मिती त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सुरुवात व्हायला लागते. येस, हे सगळ्यांना कळलं का? आणि मग काय होतं, मग पुढे पुढे जेव्हा ही प्रक्रिया, आज सगळ्यांना बरेचदा आपलं बैठक काम असतं, आणि जेव्हा तुम्हाला एक गमत सांगू का, जर तुम्ही 2 दिवस जरी झोपून राहिला, ओके, तर हा जो मसल मांडीचा त्याला क्वाड्रिसेप मसल म्हणतात, त्याचा मास कमी व्हायला लागतो, मसल मास श्रिंक व्हायला लागतो. एवढा फरक पडतो. आणि आपली ह्युमन बॉडी बसण्यासाठी, झोपण्यासाठी तयार झालेली नाही. तुम्ही जेवढ्या मुवमेंट करत राहाल तेवढी तुमची बॉडी ॲजाईल राहायला लागते, मजबूत राहायला लागते. पण सगळ्यांची अवस्था आजकाल नुसते TV समोर बसणं, म्हणजे एकटेपणा राहणं, त्याला सिडेंटरी ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण. अशा राहिलं होतं काय की आपला मसल मास हळूहळू कमी होतो, म्हणजे मसल श्रिंक व्हायला लागतं आणि फॅट सेलचं प्रमाण वाढायला लागतं, ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते आणि एवढी गरजच नसते कॅलरीची. ओके, आपल्याला हळूहळू वाजवीपेक्षा आपण जास्त खायला लागतो, ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते, असं हळूहळू प्रक्रिया व्हायला लागतं. आणि म्हणून ह्या ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागतं. हे आपल्या इंटरनल इम्बॅलन्समध्ये होत असतं स्लोली. तर ही सगळी कन्सेप्ट पटले का? इतपत कन्सेप्ट सगळ्यांनी कळले? तर अशा प्रकारचं एनर्जी डायनॅमिक्स आपल्या बॉडीमध्ये होत असतं. मग आता काय काय कळले इथपर्यंत? की वजन सगळ्यांना आहे, पण जास्त आणि कमी हे कशावर असतं? आपल्या इंटरनल स्टेटवर असतं. ओबेसिटी इज अ सोल्युशन टू इंटरनल डिस्कम्फर्ट. ओके, आता जसं आपण एक समजा कल्पना करू, आपण बरेचदा बॉडी मास इंडेक्स आपण पाहतो. ऐकलं बॉडी मास इंडेक्स? कशाला म्हणतात बॉडी मास इंडेक्स? कोण सांगेल? बरेचदा ओबेसिटीचं मेजर करण्याचा एक पार्ट आहे, त्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. कोण सांगेल? वेट अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. हा, वेट अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. म्हणजे कशावर झालं? वेट आणि हाईट. पण तो आपल्याला खरंच आपलं मसल मास मेजर करतं का? म्हणजे काही लोकांचं वजन, मसल मास आणि हाईट, काही लोक उंच यश राखतात. सो हे पॅरामीटर बरेचदा मे नॉट करेक्टली ॲक्सेस द इंटरनल वेट पॅटर्न. ओके, मग जोपर्यंत हे वेट पॅटर्नचा हा जो कन्सेप्ट आहे, नाही तर मग आता मग ती तुम्हाला विन्फ्राची स्टोरी सांगितली जे, तिला सगळेच अवेलेबल होते, तिच्याकडे सगळे ट्रेनर्स होते सगळे, पण शी गॉट द फेलियर्स. इव्हन मी काही लोकांची, जे लोक वेट ट्रेनिंग कॅम्पमध्ये आहेत, ज्यांना लोक वेट मॅनेजमेंटमध्ये आहेत, नंतर ते म्हणतात आम्हाला कंटाळा आला, म्हणतात पीपल डोंट लिसन लाईक दिस. कारण पीपल आर बायोलॉजिक ॲनिमल्स, दे डोंट लिसन बिकॉज देअर बॉडीज, जेव्हा कुठे एखाद्या कम्फर्ट झोन, बॉडी डिस्कम्फर्ट झोनमध्ये जायचा प्रयत्न करते, स्ट्रॉंग रिबेल असतो, आणि म्हणून बॉडी डोंट वॉन्ट टू लूज द वेट अनलेस इट बिकम पॅशन. येस, ही कळली कन्सेप्ट? तर ही जर कन्सेप्ट सगळ्यांना कळली असेल की वेट हे आपल्या इंटरनल स्टेटचं एक्सटर्नल रिप्रेझेंटेशन असतं, आणि म्हणून इंटरनल स्टेटबद्दलचं अंडरस्टँडिंग आपल्याला कळायला लागलं, ते नेमकं अंडरस्टँडिंग हे माझ्या बॉडीमध्ये होत आहे, या काळामुळे माझे चेंजेस व्हायला लागतात, आणि म्हणून वी कॅन स्टेप वाईज अंडरस्टँड इट. येस,
तर तुम्हाला हे इथपर्यंत गोष्टी सगळ्यांना कळल्या का? आणि आता कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने वजन कमी करायचा प्रयत्न, समजा हे पुढच्या सेशनमध्ये आपण बारकेन पाहू, एखाद्या व्यक्तीने वजन कमी करायचा प्रयत्न केला, सुरू केला, तर काय होतं, त्याचा अनुभव काय मिळेल तुम्हाला? सुरू केला, रोज प्रयत्न करून सुरू केला, तर प्रत्येक वेळेला बॉडीला हर्ट असायला लागतं. बॉडी डझंट वॉन्ट टू रिड्यूस वेट आणि यू आर वेट, आणि दॅट इज गोइंग टू प्रोड्यूस स्ट्रगल. म्हणून ज्यांना वजन कमी करायचा प्लॅन असेल किंवा वेट मॅनेजमेंटचा प्लॅन असेल, तर अंडरस्टँड युअर होल बॉडी डायनॅमिक्स. हे एनर्जी डायनॅमिक्स एकदा समजून घेतलं तर वजन केव्हा कमी होतं? जेव्हा तुमची प्रोलॉंग ऍक्टिव्हिटी लेवल वाढते. ओके, जेव्हा तुमचं इंटरनल अंडरस्टँडिंग चांगलं राहतं, आणि जेव्हा अवाजवी जो डाएट तुमच्या बॉडीमध्ये येत असतं ते तुम्ही कंट्रोल करणं. तीनच मार्ग आहेत: अवाजवी डाएट ते कंट्रोल करणं, बॉडीमध्ये ते प्लेजर, त्या प्रकारच्या इंटरनल बॅलन्स समजायला लागणं, आणि एक्सरसाइजचा पॅटर्न हा विथ अवेअरनेस, विथ इंटरेस्ट. तेव्हा आपल्याला वेटवर आपल्याला नियंत्रण मिळतं, त्या चांगलं वाटायला. ओके, देन यू कॅन मेक इट अ गुड प्लॅन. अदरवाईज एखाद्या सेंटरमध्ये जाऊन वजन कमी करायला 2-4 उड्या मारून किंवा प्राणायाम करून, योगासनं करून वजन कमी करायचा प्रयत्न केला आणि स्टेटमध्ये कुठलाही बदल निर्माण नाही झाला, तर बॉडीमधून स्ट्रॉंग रिबेल निर्माण करतो. एक्झॅक्टली त्याच प्रकारचं आहे जसं आपण अल्कोहोल ॲडिक्शनमध्ये करतो किंवा स्मोकिंग ॲडिक्शनमध्ये करतो. तो व्यक्ती जेव्हा एखादं ॲडिक्शन बंद करतो, दुसरे कोणते बाहेर पडतो. एक्झॅक्टली, समजा हे प्रेशर आहे, इथून समजा प्रेस हे केलं तर इथून बाहेर पडेल. ओके, इथून यायला इथून बाहेर पडेल, आणि समजा नाहीच केलं तर आतमध्ये कंप्रेशन जाणवायला लागेल. तुम्हाला इंटरनल स्टेट हँडल करण्याचं तंत्र आपल्याला जर जमायला लागलं, देन वी कॅन मेक अ पीस विथ अवर सेल्फ, अँड देन वी कॅन मेक अ बेबी स्टेप्स. आपण छोट्या बेबी स्टेप घेऊ शकतो, आणि एक मार्ग चांगला ठेवल्याबरोबर आपण आपल्या बॉडीमध्ये, आपल्या इंटरनल स्टेटमध्ये, आणि मग त्याचं रूपांतर पॅशनमध्ये केलं तर वजन कमी करण्याचं आपल्याला समजा आनंद मिळतो. तर ह्या स्टेप्स आहेत. तर मला वाटतं एनर्जी डायनॅमिक्स सगळ्यांना कळलं का इंटरनल? तर पुढच्या सेशनमध्ये आपण हे प्रोसेस कशी वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते बघायचं. पण हे आपल्या इंटरनल आणि प्रत्येकाला हे इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतात, इंटरनल स्टेट असतात. तर ते काय चालू आहे आपलं, पण थोडा वेळ बसून आपल्यामध्ये काय चालू आहे हे तर पाहू शकतो. प्रत्येक जण थोडा वेळ जरी शांत बसला, ते माझ्या बॉडीमध्ये काय चालू, वेअर आय एम फिलिंग द डिस्कम्फर्ट, what is that discomfort, what I am finding solution to the food, why I am attracted to the food. Okay, can I replace something, can I be gentle on myself? Okay, am I dealing with some burning issues? So what is going within myself, हे जर आपण रिफ्लेक्ट करू शकलो तर we can become gentle on ourselves. Okay, ते कळलं का तुम्हाला सगळ्यांना? एनी क्वेश्चन अप टिल नाव सांगा. आजच्या याच्यामध्ये आपण एनर्जी डायनॅमिक्स पाहिलं, एरोबिक, एनारोबिक, आणि नेमकं काय होतं, आणि फॅट सेल म्हणजे काय पण पाहिलं. पुढच्यामध्ये आपण थोडे पूर्ण प्रोसेस पाहू, काय काय होतं, तर कसे कसे व्हायला लागतं, व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट आर द वेज. सर पळून तर जातं पण ते नेमकं वळत नाही, किंवा ते पळतं काही वेळ आणि मग काही वेळ स्थिर राहतो आणि परत पुन्हा तेच आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार. पण आपण तुम्हाला हे डायनॅमिक्स कळलं का, एनर्जी डायनॅमिक्स कळलं का, व्हाय इट शुड बी असोसिएटेड विथ द दिस हे एरोबिक मेकॅनिझम, एनरोबिक मेकॅनिझम काय होत असतं, नेमकं वेट मध्ये काय होत असतं कळलं का सगळ्यांना? सेंट्रल ओबेसिटी म्हणजे काय, ही स्टेरॉइड इंड्यूस ओबेसिटी म्हणजे काय, त्याचं असोसिएशन काय आहे, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय, डायबिटीज सोबत का असं राहतं, ब्लड प्रेशर सोबत याचं असोसिएशन का राहतं, बॉडीमध्ये चेंज का होतो, ब्रिदिंगचे रिलेशन कसं आहे, एरोबिक कसं आहे, फॅट सेल कशी निर्माण होते, फॅट सेलचं मल्टिप्लेन कसं व्हायला लागतं, हे व्यवस्थित सगळ्यांना कळलं का? नक्की हे कळणं खूप महत्वाचं आहे. मग आपल्या सोल्युशनवर भर देतील. आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे प्रत्येकाला कळणं महत्वाचं आहे. जेव्हा हे कळेल तेव्हाच आपण सोल्युशन काढू शकतो. होते त्याच्यामध्ये थोडे मेडिकल वर्ड्स होते, पण हे समजणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच आपण पुढच्या पार्टला पुढे जाऊ शकू. हे समज
एनी क्वेश्चन वैशाली? वैशाली, प्रसाद, मंजुश्री मॅडम तुम्ही आहात? आहे सर. काही प्रश्न विचारायचे का थोडा या बाबतीत त्यातला? हा मेटाबॉलिक सिंड्रोम जो आपण बरेचदा म्हणतो. नाही, हे कन्सेप्ट आता बिंग मेडिको थोडंसं ह्या गोष्टी माहित होत्या. हा फक्त पुढचा सेशन मध्ये जास्त महत्वाचं राहील. हा पुढचा सेशन जास्त महत्व. आपण काय नेमकं कसं कसं करायला पाहिजे. पण हे एनर्जी डायनामिक्स समजा कळलं ना आपल्याला, तर आणखीन हे आणखीन आपल्याला चांगलं समजायला लागतं. हो ना, तेच म्हणजे सोल्युशन ओरिएंटेड थोडंसं. हा तो पुढचा पार्ट राहील. पण आता पहिला पार्ट आपल्याला ओरिजिनचा महत्व, काय होतं, काय आपल्या बॉडीमध्ये काय होतं नेमकं. आता थोडं एक सजेशन होतं म्हणजे हा बोला. नॉन मेडिकल साठी थोडं डायग्रामॅटिक एखादं रिप्रेझेंटेशन झालं म्हणजे तुम्ही जे सांगितलं तर ते त्यांना अजून लक्षात ठेवायला सोपी जाईल. हा तर मला वाटतं असं याचं एक प्रेझेंटेशन तयार करून आपण पाठवू शकतो आपण. सर माझा एक प्रश्न होता, जेनेटिक प्रिडिस्पोजिशन पण असतं ना ओबेसिटीला त्याचं? हा व्हेरी, हा खूपच सुंदर. जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणतो आपण, पण आता तुम्हाला सगळीकडे ओबेसिटी मिळत आहे म्हणजे सगळ्यांची जीन खराब होत आहेत का? नाही. पण आता जीन्स जे आहेत, आता हा पार्ट खूप, जीन आपण म्हणतो जीन म्हणजे अनुवंशिकता, पण बरेचसे जीन्स आहेत, मोर दॅन 60% हे वातावरणाशी निगडीत आहे. याला म्हणतात एन्व्हायरमेंटल जेनेटिक्स, याला मेडिकली म्हणतात इपिजेनेटिक्स. म्हणजे वातावरणाचा परिणाम आपल्या जीनवर पडतो आणि हे जीन अपरेग्युलेट होतात किंवा डाऊन रेग्युलेट व्हायला लागतात. म्हणजे जर तुम्ही अस्वस्थ वगैरे राहायला लागले, बॉडीत तशा प्रकारे जीन निर्माण करायला लागेल, ती जीन्स वाढायला लागतील आणि तशा प्रकारची अवस्था बॉडी निर्माण करते. तर वातावरणाच्या संदर्भावरून आपल्या बॉडीमध्ये जीननीतिक परिणाम पडतात. म्हणून याला जेनेटिक अपरेग्युलेशनच्या माध्यमातून आपण ती प्रक्रिया वाढायला लागतो. म्हणजे सोपं शब्दात उदाहरण देऊ आपण, सगळे जर का आपण फॅटी पदार्थ खायला लागलो, जंक फूड खायला आपल्याला चांगलं वाटायला तर बरोबर खायला लागू आणि ते जीन्स वाढायला शकतो. पण याचा अर्थ नाही की सगळ्यांचे जेनेटिक हा सगळा मोठा जेनेटिक बेस आहे. म्हणून ओबेसिटीमध्ये कुठलाही स्पेसिफिक जीन नाही मिळाला, या जीनमुळेच वजन वाढतं. पण एन्व्हायरमेंटचा परिणाम जीन्सवर पडतो. जीन्स जास्त स्टिम्युलेट व्हायला लागतात, त्याला जेनेटिक अपरेग्युलेशन म्हणतात आणि ते जीन एक्सप्रेस होतात आणि त्याचं रूपांतर वजनामध्ये मिळायला लागतं. ओके. म्हणून मग याचा अर्थ असा होतो, आपण जर वातावरणामध्ये बदल केला, बाहेरच्या वातावरणामध्ये आपण स्वतःच्या वातावरणात बदल केला, तर हे जेनेटिक अपरेग्युलेशन थांबवू शकतो, तर डाऊन रेग्युलेट करू शकतो आणि आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो. हा त्याचा अर्थ होतो. कळलं का? पण जेव्हा आपण जीन्स म्हटलं तर थप्पा बसला तर आपण बदल करू शकत नाही, अशी कन्सेप्ट जुनी होती आपली. पण ही कन्सेप्ट बदलली आहे आता, की आपण आपल्या वातावरणामध्ये बदल केले तर आपल्या जीन्समध्येही बदल करू शकतो. हा स्पेसिफिक जीन्समध्ये नाही करणार, पण वातावरणजन्य जीन्समध्ये आपण हा सुंदर बदल करू शकतो. याला म्हणतात इपिजेनेटिक्स. कळलं? मृणाल मॅडम कळलं? एनी क्वेश्चन? हो सर, थँक्यू. हा, आणखी मला काही प्रश्न विचार? मी बोलले की खाण्यामुळे प्लेजर मिळतं आणि म्हणून जास्त खातो आपण आणि वजन वाढते. पण मी असे काही जण बघितले की जे फक्त एकच पोळी खातात, म्हणजे असं त्यांचं म्हणणं नाही, आता ते पुढच्या वेळेला पाहू. वजन वाढतं. तो हा पार्ट खूपच महत्वाचा. आपण मेटाबॉलिझम ज्या वेळेला पाहू ना आपण त्यावेळेला करू. म्हणजे काही लोक 10 पोळ्या खातात पण वजन वाढत नाही आणि काही लोक 1 पोळी खातात तेव्हा. तर हा मेटाबॉलिझमची कन्सेप्ट आहे ती आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू. ती मुद्दाम आता टच नाही केली. आता फक्त आजचा उद्देश मला फक्त एनर्जी डायनामिक तुम्हाला सांगायचं आहे. फॅट सेलमध्ये काय होतं, आहाराचं रूपांतर कसं होतं आणि स्टेटने त्याचं रूपांतर कसं होतं, एवढंच फक्त मला सांगायचं. जेव्हा ही कन्सेप्ट पाहू आपल्या बॉडीमध्ये कसं एक्झॅक्टली चालतं, आणि ही कन्सेप्ट मला चांगली आहे. पुढच्या वेळेला आपण बरेच डायग्रामचं पण प्लॅन पाहू आपण. ओके, दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे समजेल आपल्याला, कारण ही कन्सेप्ट, ही सूचना मला आवडली. तर पुढच्या वेळेला आपण त्याचे तयार करू, आपण मॉडेल्स तयार करू. बरेच नॉन मेडिकल किंवा आम्हाला सुद्धा आता आम्ही तर ते डोळ्यासमोर आल्यामुळे व्हिज्युअलायझेशन होईल आणि ते फ्लो सतत राहील चार्टचा. व्हेरी गुड, सूचना अतिशय चांगली आहे. पण पुढच्या सेशनमध्ये आपण हेच पाहू, मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि काय चालतं. आता त्याच्यामध्ये कमीत 3 ते 4 पार्ट राहतील या ओबेसिटीमध्ये, एका पार्टमध्ये होणार नाही.
पुढच्या वेळेला एक्झॅक्टली मेटाबॉलिझम कन्सेप्ट कशी राहते, त्या कसं राहतं, त्याचं मनाशी नातं, ही पूर्ण पार्ट अतिशय क्लिअर डिटेल आपण पाहणार आहोत. नंतर आपण मग त्याला अप्रोच कसा करायला पाहिजे, सक्सेस केव्हा मिळतं, फेल्युअर कसे मिळतात आणि काय काय आपण लॉंग टर्म स्टेप घेतल्या पाहिजे, असे ते असे पार्ट राहतात. त्यामुळे हा एका पार्टमध्ये शक्यच नाही. कमीत कमी 4 ते 5 पार्ट लावू शकतो. ओके. पण जास्तीत जास्त लोकांनी जॉईन केलं त्यांना कळायला लागेल कन्सेप्ट.